नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगली कोल्हापूर महामार्ग मृत्यूचा सापळा. 1.5 वर्ष 100 अपघात, 48 मृत्यू. सांगली कोल्हापूर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर सांगली मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह स्थानिक यंत्रणांची उदासीनता, बेफिकिरीमुळे महामार्गावर सांगली फाट्यापासून अंकली फाट्यापर्यंत 40 किलोमीटरवर अपघाताचे 42 ब्लॉक स्पॉट जीवघेणे ठरले आहेत. 1.5 वर्षात 100 वर अपघातामध्ये 48 निष्पाप लोकांना जीवाला मुकावा लागला आहे. अपघाती घटनांमुळे वाहनधारक, मार्गालगत राहणाऱ्या व्यावसायिकांसह ग्रामस्थांमध्ये चिंतेचं सावट आहे. दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या सांगली कोल्हापूर मार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव 2012 पासून प्रलंबित आहे. महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याचा सर्वेही केला. 150 कोटीहून अधिक निधीची घोषणाही झाली. प्रत्यक्षात अजूनही ताळमेळ नाही. परिणामी अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे वाहनधारक नागरिकात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रोज हजारो लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. महामार्गावर हालोंडीसह वडगाव फाटा, हेरले माळभाग, माले, अतिग्रे, इचलकरंजी फाट्यावर वाहनांची वर्दळ लक्षात घेता स्वयंचलित सिग्नल व्यवस्था, गतिरोधक रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्यांची आवश्यकता आहे. हातकणंगले बसथांब्यासमोरील चौकात उड्डाणपुलासाठी उभारलेला सिमेंट पुलाचा सांगाडा वाहनधारकांसह नागरिकांनाही डोकेदुखीचा ठरला आहे. अपघाताला नियंत्रण देणारा हा सांगाडा तात्काळ हटवावा अशी मागणी होत आहे. त्याकडे कोणीही गांभीर्यानं पाहत नाही.